नमस्कार, बावकस रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चिकन सुक्का बनवणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे आपण 250 ग्राम चिकन घेतलेलं आहे। त्यासोबतच आपण इथे चवीनुसार मीठ घेणार आहोत। आपला मालवणी मसाला घेतलेला आहे 1 चमचा, एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे, आलं लसूण व मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे, एक मोठा चमचा दही घेतलेला आहे आणि इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा। सोबतच आपण इथे एक मीडियम साइजचा कांदा घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर मग मॅरिनेशन करून घेऊया। इथे आपण आलं लसूण व मिरची याची पेस्ट टाकून घेऊया। हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, दही, आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। इथे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। टोप गरम झाल्यावर त्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यावर आपण त्यात 2 इंच दालचिनी, 3 लवंग व 3 ते 4 काळी मिरी टाकून घेऊया। त्यात आपण चिरलेला एक मीडियम साइज कांदा टाकून घेऊया व गुलाबी असा रंग येईपर्यंत भाजून घेऊया। त्यात 6 ते 7 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया। चांगल्यापैकी परतवून घेऊया। कांद्याला थोडा गुलाबी असा रंग आल्यावर आपण त्यात एक छोटा टोमॅटो जो आपण चिरलेला तो त्यात टाकून घेऊया व चांगलं परतवून घेऊया। त्यात आपण 1 चमचा आलं लसूण व मिरची याची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आपल्या चवीनुसार मी लाल तिखट म्हणजेच आपला संडे स्पेशल मालवणी मसाला टाकलेला आहे। तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही काश्मीरी पावडर ज्याने लाल रंग येतो ते सुद्धा तुम्ही टाकू शकता।
मसाले लावून ठेवलेलं चिकन आपण त्यात टाकून घेऊया। थोडं परतवून घेऊया। त्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊया। अजून नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट करायला विसरू नका। वरून थोडं आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। दहा मिनिटं मध्यम आचेवर झाकण लावून शिजवून घेऊया। इथे आपली चिकन सुक्क्याची रेसिपी तयार झाली आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉन देखील प्रेस करा। धन्यवाद।